माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी या विद्यालयात आज परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे यांनी प्राचार्य रोंगटे सर यांचा सत्कार केला। अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार यावर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी या विद्यालयाचे प्राचार्य दिलीप रोंगटे सर यांना नुकताच प्रदान करण्यात आला। याचे औचित्य साधून डॉक्टर अनंत घाणे यांनी विद्यालयात सन्माननीय रोंगटे सर यांचा सत्कार व अभिनंदन केले। आपल्या बालमित्राला मिळालेला हा पुरस्कार खऱ्या अर्थाने त्याच्या कामाची पोचपावती आहे। शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवत रोंगटे सर त्यांनी प्रदीर्घ सेवा केली। समाजातील गोरगरीब मुलांना सतत मदत करणे, त्यांना दत्तक घेणे, शालेय प्रवाहात आणणे या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हा पुरस्कार आहे, असे प्रतिपादन डॉक्टर घाणे यांनी केले। आपल्या मनोगतात प्राचार्य रोंगटे यांनी पुरस्कार हा उद्देश नसून शैक्षणिक कार्याचा ध्यास आणि परिसरातील शैक्षणिक स्तराचा विकास हाच उद्देश असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी सामरत गावचे सरपंच दिलीप रंगडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती बारडे, बारी गावचे सरपंच भोरू खाडे, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य तुकाराम खाडे, भीमा शेठ अवसरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य दिलीप रोंगटे सर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक हौशीराम खताळ सर, गणेश गवंडी सर, संदीप काळे सर, नामदेव बांडे, लांडे सर, राजू बांडे सर, अनिल खाडे इत्यादी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।